हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती। आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी, हॉर्मुझमध्ये आमची जहाजे अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा। मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज, मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश, पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3 जणांना अटक। नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटी 26 लाख रुपयांचं कोकेन जप्त, एका महिलेला अटक, औषधाच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून सुरू होती तस्करी। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल, आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा। नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू, कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही असं अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण। बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही बेपत्ता, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह, कल्पना खरातच्या चौकशीमधून मिळू शकते मोठी माहिती। त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला अटक, दर्शनाच्या काळा बाजाराच्या प्रकरणी पोलिसांची कारवाई, भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये उकळल्याचा पुतण्यावर आरोप। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन, चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन, संसद भवन परिसरातही उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेत्यांकडून वंदन। आणि बिहारमध्ये उद्या नव्या मुख्यमंत्री आणि सरकारचा शपथविधी, भाजप आणि JDU मधल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, भाजपचा मुख्यमंत्री आणि JDUचे 2 उपमुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। पुण्यामधली महत्त्वाची कारण राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून